नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक पाटील। आपण एक गट क फोकस एक बॅच टाकलेली आहे अर्थव्यवस्थेची। अर्थव्यवस्थेचे आपल्याला 15 प्रश्न येतात बघा। 15 पैकी 15 प्रश्नांपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये आपण पोहोचू शकतो हे आपण याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून महत्त्वाचा विषय आहे आणि एक्झॅक्ट या सब्जेक्टला आपण डिकोड करू शकतो हे तुम्हाला मी लास्ट याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही। उमय अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण ही बॅच टाकलेली आहे, हे फक्त लक्षात घ्या। आता दारिद्र्य जे आहे तर याचे प्रश्न आपण मागच्या लेक्चरमध्ये सर्व विश्लेषण केलेलं आहे। त्या विश्लेषणमधून आपल्याला काय समजतं की आत्तापर्यंत 2017-18 पासून ते 2025 पर्यंत आयोगाने दारिद्र्य या विषयावर या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न विचारलेला आहे हे आपल्याला माहिती आहे। एक किंवा दोन प्रश्न 100% याच्यावर येतात बघा, म्हणून हा टॉपिक जो आहे हा महत्त्वाचा ठरतो। मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न जे आहेत हे कशावर आलेले आहेत तर बेसिक संकल्पना ज्या आहेत आपल्या, तर कुठल्या निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य याच्यावर आपल्याला प्रश्न आयोगाने नेहमी विचारलेले आहेत। त्यानंतर दारिद्र्य रेषा, मी फक्त गट क आणि ब समजा या दोन गोष्टींसाठीच मी सांगतोय। राज्यसेवेचं प्रिलिमचं वगैरे याच्यामध्ये आता सध्या घेत नाही आहे, कारण की दारिद्र्यामध्ये राज्यसेवेच्या प्रिलिममध्ये पॉवर्टी गॅप इंडेक्स वगैरे वगैरे त्यांनी ते विचारलेले आहे, तर ते आता आपण त्याला शिकवताना आपण घेणारच आहे, पण आता इथं बोलत नाही आहे, ठीक आहे। तर दारिद्र्य रेषा ही काय आहे, दारिद्र्य ही संकल्पना काय आहे, ह्या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत, दोन्हींच्या डेफिनेशन वेगळ्या आहेत, ह्या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत। दारिद्र्य रेषा ठरवत असताना एक महत्त्वाची संकल्पना आहे, ती तुम्हाला जास्त समजायला पाहिजे। ती जर संकल्पना समजली तर दारिद्र्य रेषा आणि जे काही आपल्या समोरच्या समित्या आहेत त्यांचे रिकमेंडेशन जे आहेत, वैशिष्ट्य जे आहेत, तर ते आपल्याला सहज समजतात, पण वाचत असताना आपल्याला ती संकल्पना समजत नाही, ती महत्त्वाची असते। ती महत्त्वाची आहे, जी संकल्पना आपल्याला लक्षात येत नाही ती म्हणजे MPCE। MPCE म्हणजे काय, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर, ठीक आहे। ही संकल्पना आपल्याला समजत नाही, ही संकल्पना मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, म्हणजे पुढचं जे आहे तर ते तुम्हाला ही संकल्पनेच्या बेसिसवरच सर्व काही आपल्याला पुढं जावं लागतं, ठीक आहे। त्यानंतर ह्या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या युनिफाईड रिकॉल पिरियड URP काय आहे, त्यानंतर MRP काय आहे, मिक्स्ड रिकॉल पिरियड काय आहे, आणि त्यानंतर MMRP काय आहे, मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड काय आहे। आता हे युनिफाईड रिकॉल पिरियड जो आहे तर हा लकडावाला समितीने यूज केला होता, तर ती लकडावाला समितीने हे यूज केला म्हणजे नेमकं काय केलं याच्यासाठी आपल्याला आता मी बोलत असताना तुमच्या जरी लक्षात नाही आलं तरी असू द्या, पण एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न आलेले आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे। आणि जरी समजा ह्या संकल्पना फार कमी वेळा आलेल्या दिसत असतील, पण ह्या सर्व दारिद्र्य रेषा म्हणजे काय, त्यानंतर यांनी जे रिकमेंडेशन केली हे समजण्यासाठी ह्या महत्त्वाच्या आहेत, किंवा मग तुम्हाला राज्यसेवा पुढे द्यायची असेल समजा त्यासाठी हे महत्त्वाचं आहे। मग लकडावाला समितीने ही वापरलेली आहे। मिक्स रिकॉल पिरियड जो आहे तर हा तेंडुलकर समितीने वापरलेला आहे, आणि हा जो आहे तर हा सी रंगराजन समितीने वापरलेला आपल्याला बघता येतो। तर हे तिन्ही संकल्पना ज्या आहेत ह्या MPCE याच्यावर आधारित आहे। MPCEवरच दारिद्र्य रेषासुद्धा आपली डिपेंडंट असते असं म्हणायला काही हरकत नाही। MPCE म्हणजे दारिद्र्य रेषा असं म्हटलं तरीही काही वावगं ठरणार नाही। त्यानंतर ज्या काही समित्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत, केंद्र सरकारने ज्या काही समित्या तयार केल्या होत्या, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे कुठली तर आपली तेंडुलकर समिती, आणि त्यानंतर सी रंगराजन समिती, ठीक आहे। ह्या दोन्ही समित्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत, पण ह्या समित्या महत्त्वाच्या असताना यांचा अभ्यास करत असताना आपल्याला कंपॅरिझनसाठी ज्या काही आधीच्या म्हणजे धनंजयराव गाडगीळ नावाची जी काही समिती होती सुरुवातीला एकदम ही होती बघा, त्यानंतर अलग कमिटी जी होती, अलग कार्यगट जो होता, अलग कार्यगट जो होता हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर DT लकडावाला ही जी आहे तर ह्या 5 समित्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। एवढं जर तुम्ही केलं तर याच्या बाहेर आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारलेला नाही। त्यानंतर याच्या बेसिसवर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स
आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, हे दोन्ही इंडेक्स आयोगाने खूपच वेळा विचारलेले आहेत. तर यांचा अभ्यास म्हणजे काय 2 प्रश्न तुमचे 100% आजच्या या लेक्चरमधून क्लिअर होऊन जातील. बघा, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण बेसिक घेतलेले आहेत आणि त्याच्या बेसिसच्या आधारावरच आपण हे सर्व काय आता आपण पुढं शिकवणार आहे. बघा, ठीक आहे. मग आता दारिद्र्य म्हणजे काय? ठीक आहे, दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्याची जी काही संकल्पना आपण स्वीकारलेली आहे तर ते काय, मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गरजा पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे दारिद्र्य. ठीक आहे, ही काय आहे, डेफिनेशन आहे. मग आता इथं काय म्हणतो, मानवी जीवन हा शब्द महत्त्वाचा आहे आणि दुसरा शब्द काय आहे, किमान गरजा पूर्ण करण्याची क्षमता. मग किमान गरजा काय आहे? आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 माणसाच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. पण समजा आता भारत सरकारने किंवा भारतीय केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळापासून म्हणजे नेहरूंच्या काळापासून 1947 पासून आपण किंवा 47च्या आधीसुद्धा जेव्हा 1938ला प्लॅनिंग कमिशनचं गठन झालं होतं सुरतच्या अधिवेशनामध्ये, ठीक आहे, तेव्हासुद्धा त्यांनी अन्न ह्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं होतं. बाकी वस्त्र, निवारा याच्यावर काही कुणी लक्ष दिलेलं नव्हतं. पण मानवी गरजांमध्ये सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे काय, अन्न. म्हणजे काय, कपडे नसेल तरी तुम्ही जगू शकता किंवा निवारा नसेल तरी तुम्ही जगू शकता, पण अन्न नसेल तर तुम्ही 15 दिवस तुम्ही जगू शकता, त्याच्या पलीकडे तुम्ही जगू शकत नाही. म्हणून अन्न ह्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं होतं. मग ह्या डेफिनेशनमधूनच 2 गोष्टी इथं जन्म घेतल्या होत्या. कुठल्या? एक आहे निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य. आयोगाने या दोन्ही याच्यावर पण प्रश्न विचारलेले आहेत. राज्यसेवेला विचारलेले आहेत, गट ब ला विचारलेले आहेत, गट क ला विचारलेले आहेत. हे आपलं झालं की आपण लगेच याला हे करणार आहे. आता निरपेक्ष आणि सापेक्ष ह्या 2 शब्दांमध्ये, या 2 शब्दांमध्ये तुम्हाला काहीतरी कॉमन दिसतंय बघा. ते म्हणजे काय, पेक्ष. पेक्ष म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुलना. याचा अर्थ काय होतो, तुलना. मग तुलना, मग आता इथं काय आलं, निरपेक्ष. निर म्हणजे तुलना नाही आणि सापेक्ष, सा म्हणजे काय, सह, तुलनेसह म्हणजे तुलना आहे. ज्यांनी इथं काय सांगितलं, तुलना आहे, आणि इथं काय सांगितलं, निरपेक्ष म्हणजे तुलना नाही. हे एक बेसिक गोष्ट आहे, याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय. फक्त लक्षात ठेवण्याचा, पेक्ष या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे काय, तर तुलना असा याचा अर्थ होतो, तुलना. आणि मग निरपेक्ष म्हणजे तुलना नाही आणि सापेक्ष म्हणजे तुलनेसह असा याचा अर्थ आपल्याला बघता येतो. आता याची सुरुवात कुठून झाली? निरपेक्ष दारिद्र्याची सुरुवात मी तुम्हाला सांगतो. निरपेक्ष दारिद्र्याची एक बेसिक कॉन्सेप्ट काय आहे? मग तुलना जर कुणाशी तुमची करायची नसेल तर बेसिक गोष्ट काय, निरपेक्ष दारिद्र्याने काय सांगितलं होतं, याला इंग्लिशमध्ये ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणतात. ॲब्सोल्यूट पॉवर्टी, कुणाशी तुलना नाही. जर तुम्हाला खायला अन्नच नसेल, माणसाचं शरीर आहे त्याला डेली उष्मांक लागतात, उष्मा लागते, कॅलरीज लागतात. हे सर्व काय अवयव, हात पाय चालायला आपल्याला काय कॅलरीज लागतात, उष्मांक लागतो. मग हे उष्मांक कुठून भेटतो आपल्याला? आपण जे काही खातोय त्याच्यामधून आपल्याला हा उष्मांक भेटत असतो. म्हणजेच काय, निरपेक्ष दारिद्र्य हे उष्मांकधारित आहे. म्हणजेच काय, ही आहे अन्न, ह्या गोष्टीवरच आहे. मग खायला अन्न नाही, खायला अन्न नाही हे विकसित देशांमध्ये दिसणार आहे का? नाही. तर हे अविकसित किंवा विकसनशील देशांची ही परिस्थिती आहे. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, कुणाशीही तुलना नाही. निरपेक्ष दारिद्र्याची संकल्पना ही उष्मांक ह्या गोष्टीवर आधारलेली आहे. ठीक आहे, कुणाशीही तुलना नाही आणि उष्मांक ह्या गोष्टीवर आहे. आणि दिसते कुठेही तर अविकसित देश आणि विकसनशील देश
बस. आता याची थोडीशी तुम्हाला जर हिस्ट्री सांगायची असेल की मी इथं चार्ल्स बूथ हे नाव का घेतलं किंवा सिबोम राऊंट्री हे नाव इथं का लिहिलेलं आहे, तर दारिद्र्य ही संकल्पना याची सुरुवात जी आहे ही 1760 ते 1840 असं आहे. ठीक आहे. मग 1760ला काय झालं होतं सुरुवातीला की पहिली औद्योगिक क्रांती झाली होती. पहिली औद्योगिक क्रांती झालेली आहे. पहिली औद्योगिक क्रांती जी आहे तर ही इंग्लंडमध्ये झाली होती. मग त्यामध्ये तुमचा जेम्स वॅट आला आणि त्याने ते जे हे आहे स्टीम इंजन तयार केलं. कपड्यांमध्ये तुमच्या यंत्राचा अवतार तिथं आला होता आणि भरपूर मास प्रोडक्शनची जी सुरुवात झालेली आहे ही 1760 ते 1840 पहिलं इंग्लंडमध्ये जेव्हा झाली. मग इंग्लंडमध्ये काय होतं की मजूर लागणार तुमचे इंडस्ट्रीज चालवायला, उद्योग चालवण्यासाठी तुमचा मजूर लागणार. मजूर काय आता भारतातून तर तिथे जाणार नाहीत, मग तिथल्याच खेड्यापाड्यातला मजूर जो आहे हा शहरांमध्ये स्थलांतरित होत होता. पण शहरांमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली होती की इंग्लंड हा देश आहे हा श्रीमंत होत होता, पण मजुरांना खाण्याचे सुद्धा प्रश्न होते बघा. मग ही गोष्ट लक्षात कुणाच्या आली की चार्ल्स बूथच्या लक्षात आलं की तुमच्या एखाद्या देशाचा GDP वाढतो आहे, एखाद्या देशाची प्रगती होते आहे, पण तुमचा समाजामधला एक सेक्शन किंवा पूर्ण समाज हा त्याला खायलासुद्धा नाही आहे. याचा अभ्यास केला ह्या चार्ल्स बूथ याने तिथे नकाशे तयार केले आणि त्याने सांगितलं की जी काही दारिद्र्य आहे तर ही एका व्यक्तीची प्रॉब्लेम नाही आहे, तर हा सामाजिक प्रॉब्लेम आहे. म्हणून सरकारने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि याने पण काय होतं याचं अन्न, की जी लोक काही लोकांना खायलाच अन्न नाही आहे ती दारिद्र्य रेषेच्या खाली आहे असं याने सांगितलं होतं. सामाजिक प्रॉब्लेम आहे, सामाजिक प्रश्न आहे आणि अन्न या दोन गोष्टींवर त्याने सुरुवात केली होती. त्यानंतर सिबोम राऊंट्री नावाचा हा तज्ज्ञ आला आणि त्याने काय केलं होतं की त्याने सांगितलं की माणसाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, काय आहे अन्न वस्त्र आणि निवारा. मग हा काय म्हणे की त्याने एक सांगितलं की तुमचं उत्पन्न जर समजा आजच्या कंडिशनला आपण बघितलं तर 100 रुपये रोज जर तुम्ही कमवू शकत असाल किंवा महिन्याला समजा एक अमाऊंट कुठली जरी एक्स अमाऊंट तुम्ही जर कमवू शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे. म्हणजेच काय सिबोम राऊंट्रीने काय सांगितलं की अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या काही माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी एक तुमचं उत्पन्न लागतं. जर तेवढं उत्पन्न तुमचं नसेल, जसं इथं आपण 100 रुपये सांगितलं की 100 रुपये बाबा डेली लागतात मला अन्न खायला, वस्त्र आणि निवाऱ्यासाठी, मग एवढं जर तुमचं उत्पन्न नसेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. म्हणजेच काय सिबोम राऊंट्री याने काय सांगितलं होतं की निरपेक्ष दारिद्र्य किंवा दारिद्र्य ही संकल्पना उत्पन्नावर आधारित आहे आणि याने सांगितलं होतं की हे सामाजिक आहे आणि अन्नावर आधारित आहे. जर तुम्हाला खायला अन्न नसेल, मग हीच आता आपल्याला ॲब्सल्युटली पुढचं काही गरजेचं नाही, फक्त एवढं गरजेचं आहे की चार्ल्स बूथ आणि सिबोम राऊंट्री हे दोन लोक जी आहेत तर ही दारिद्र्याशी संबंधित आहेत आणि निरपेक्ष दारिद्र्य याच्याशी संबंधित आहेत. सापेक्ष दारिद्र्याशी संबंधित नाही आहेत, निरपेक्ष दारिद्र्याशी संबंधित आहेत. मग निरपेक्ष दारिद्र्य काय आहे तर कुणाशी तुलना नाही आहे, ते ॲब्सल्यूट पॉवर्टी आहे. ॲब्सल्यूट म्हणजे काय, निरपेक्ष म्हणजे तुम्हाला जर खायलाच नसेल तर तुम्ही कोण आहे, तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. मग सरकार काय म्हणते किंवा तज्ज्ञ काय म्हणतात की किती खायला पाहिजे हा निकष ठरवला जाऊ शकतो. किती, तर मग XYZ आपण अमाऊंट पकडूया की 2400 कॅलरीज. जर भारतासारख्या ग्रामीण शहरांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर 2400 कॅलरीज जर तुम्ही खाऊ शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे. आणि शहरांमध्ये असाल तर 2100 कॅलरीज. हे अजून काही मी सांगत नाही की कुठल्या समितीने याला सांगितलं होतं असं अजून मी सांगत नाही, पण एक निकष आहे निरपेक्ष दारिद्र्याचा, हा ठरवला जाऊ शकतो. विकसित किंवा विकसनशील देशांमध्ये आपण याला निरपेक्ष दारिद्र्य दिसतं किंवा तिथे दारिद्र्य काढण्याची किंवा मोजण्याची पद्धती जी आहे तर विकसित किंवा अविकसित देशांमध्ये हे निरपेक्ष दारिद्र्याच्या आधारावर काढल्या जाते. हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे बघा. आणि निरपेक्ष दारिद्र्य हे उष्मांक धारित आणि अन्न याच्यावर बेसिस असतं. हे महत्त्वाचे गोष्टी याला आपल्याला माहीत पाहिजेत बघा. मग आणि काय हेड काउंट रेशो, कसं निरपेक्ष दारिद्र्य कसं मोजलं जातं, हे 1 2 3 4 5 6 असे हेड काउंट रेशो याने हे मोजून काढतात. म्हणून काय याला थोडंसं निरपेक्ष दारिद्र्याची जर वैशिष्ट्य काय कुणाशी तुलना नाही आहे
पुन्हा सांगायचं काय, तुलना नाही आहे. त्यानंतर किमान गरजा भागवण्याची क्षमता नसणे. मग किमान गरजामध्ये पण निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर अन्न खाण्याची, भारताच्या दृष्टिकोनातून काय, अन्न खाण्याची तुमची क्षमता नाही आहे, तेवढं तुम्ही कमवू शकत नाही आहे अन्न खाण्या इतकं सुद्धा. तर मग तुम्ही काय अशी काही व्यवस्था नाही तुम्ही की 2400 कॅलरीज तरी तुम्ही खाऊ शकत नाही आहे. ठीक आहे, अशी व्यवस्थाच नाही. मग अशा वेळी तुम्ही काय, दारिद्र्य रेषेच्या खाली, म्हणजे किमान गरजा भागवण्याची क्षमता नसणे म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. सर्वात महत्त्वाची इथं कुणाशी तुलना केली जात नाही. मूलभूत गरजांचे निकष ठरवून दारिद्र्य मोजलं जातं. म्हणजेच काय, आता आपण बघितलं मूलभूत गरज काय, तर 2400 कॅलरीज जर तुम्ही खाऊ शकत नसाल तर तुम्ही दारिद्र्याच्या खाली आहात. मग तुम्ही तुमचं मोजलं जातं की हा व्यक्ती दारिद्र्याच्या खाली आहे असं म्हटलं जातं. मग कुठं सापडतं, विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये अशा प्रकारचं दारिद्र्य आढळतं. एखादा देश विकसित आहे, मग तिथं विकसित आपण त्याचा निकषच काय आहे, विकसित म्हणजे काय की तुमच्या इथे एवढं लोकांचं मिनिमम उत्पन्न आहे बाबा, की $1000 हे तुम्ही वर्षाला कमवताय, म्हणजे तुम्ही काय विकसित झाला. तुमच्या देशातला प्रत्येक नागरिक $1000 कमवतोय, हे तुमचं विकसित झालं. मग याचा अर्थ काय, तिथं गरिबी, खाण्याचे तर किमान तिथं प्रॉब्लेम नाही आहेत असं तिथं समजण्यात येतं. खाण्याचे तरी किमान प्रॉब्लेम नाहीत. ठीक आहे, हे दारिद्र्याचं जे आहे हे पूर्ण निर्मूलन करता येतं. आता पूर्ण निर्मूलन करता येतं कसं, जर सरकारने सांगितलं की जो व्यक्ती 2400 कॅलरीज अन्न घेऊ शकतो तो दारिद्र्य रेषेच्या वर आहे. मग आता समजा 100 एका शहरामध्ये काय की 100 लोक आहेत, त्यातले 80 लोक जे आहेत हे 2400 कॅलरीजच्या वर आहेत. 2400 कॅलरीज हे सहज खाऊ शकतात. पण याच्यामध्ये 20 लोक अशी आहेत की जी तुमचं 2100 किंवा 2000 कॅलरीजच खात आहेत, म्हणजे 400 कॅलरीज त्यांना कमी पडत आहेत. पण सरकार काय म्हणतं अशा वेळी, ठीक आहे तुम्हाला 20 लोकांना 400 कॅलरीजचं अन्न आम्ही प्रोव्हाइड करू. सरकार काय म्हणतं, 400 कॅलरीजचं अन्न आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. मग ते तुमच्या कुठल्याही योजनेमधून असेल ना, किंवा कुठल्याही मार्गातून असेल, लक्षात येतं. मग जेव्हा सरकार, मग आता सरकारने जर तुम्हाला समजा प्लस 2400 तुम्ही स्वतः घेताय, 400 सरकार देते, टोटल किती झाले, टोटल झाले 2400. म्हणजे काय, सरकारने तुम्हाला मदत केली आणि तुम्ही या दारिद्र्य रेषेच्या वर आलात. म्हणजेच काय, हे दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करता येतं. ठीक आहे, हे दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करता येतं. या प्रश्न बघा कसा विचारतो, गट कला हा प्रश्न आलेला आहे. काय, खाली विधाने लक्षात घ्या, निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य आहे. तर येस, हे स्टेटमेंट जे आहे ते योग्य ठरतं. आता बाकीचं आपण लगेच नाही बघणार आहे, पण हा 2021चा गट कचाच हा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, लक्षात आलं, कुणाशी तुलना नाही, किमान गरजा भागवण्याची क्षमता नसणे, मूलभूत गरजांचे. आता पुढं जसं विचारलं की या दारिद्र्याचे पूर्णपणे निर्मूलन करता येते, तसंच हा शब्द किंवा हे विधान तिथे टाकता येते, मूलभूत गरजांचे निकष ठरवून दारिद्र्य मोजले जाते, हे निरपेक्ष दारिद्र्याचं वैशिष्ट्य आहे. मग असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग आता इथं आपण लक्ष देत नाही क्लासमध्ये. मग काय होतं की आपण तिथं कन्फ्यूज होतो की नेमकं काय, तर काय मूलभूत गरजांचे निकष, मूलभूत गरजा कुठला आहे, अन्न हे आपलं मूलभूत गरज आहे, त्याचा निकष काय आहे, 2400 कॅलरीज हा निकष त्याचा आहे. मग ते ठरवून तुम्ही दारिद्र्य मोजला जाता. 2400 कॅलरीज जे खातात ते दारिद्र्य रेषेच्या वर, 2400 कॅलरीज जे खाऊ शकत नाहीत ते दारिद्र्य रेषेच्या खाली. म्हणजे याचा अर्थ काय, मूलभूत गरजांचे निकष ठरवून. पुन्हा असं वैशिष्ट्य विचारलं जाऊ शकतं, विकसनशील आणि विकसित देशांमध्ये हे दारिद्र्य आढळते. येस, करेक्ट स्टेटमेंट आहे. आणि हे तर आयोगानं 2021ला विचारलेलंच आहे. मग हे इथं करत नाही, इथं आपण असं लक्ष देत नाही. मग अशा वेळी काय होतं की एक्झाममध्ये होतं कन्फ्युजन. एक्झाममध्ये काय होतं, कन्फ्युजन. आणि मग विद्यार्थी म्हणतो सर हे मी कुठं वाचलं नाही. अरे पण मग इथं ऐक ना, फुकटमध्ये शिकवतायत ना, ते इथं ऐकायचं. ठीक आहे, मग आता निरपेक्ष दारिद्र्य आपलं इथं एंड झालं. निरपेक्ष दारिद्र्याचे मग 2 ते सायंटिस्ट चार्ल्स बूथ आणि सीबॉम राऊंड ट्री कसा असतो, राऊंड असतो, मग राऊंड ट्री सीबॉम.
ठीक आहे. कुठला बॉम्ब आहे? समुद्रातला सी बॉम्ब, राऊंड ट्री, हे 2 आहेत. आणि मग भारतातले कुठले? तो हे हा आंतरराष्ट्रीय मार्टिन रेवलाइन, DT लकडावाला ही समिती पण होती समजा आपली, आणि सुरेश तेंडुलकर हे भारतातले याचे अभ्यासक आहेत. कुठल्या? तर याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कुठले ते? निरपेक्ष दारिद्र्याचे कार्यकर्ते. ते निरपेक्ष दारिद्र्यामध्ये मोडणारी ही लोक आहेत. मार्टिन रेवलाइन का सांगितलं मी? याने सांगितलं होतं आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा मोजणारा कार्यकर्ता हा. कुठला? रेवलाइन. मार्टिन म्हणजे काय? मंगळावर जाऊन अडकलेला, तिथून त्यानं पृथ्वीकडे बघितलं आणि त्याने सांगितलं की जी लोक $1 दिवसाला खर्च करू शकतात ती लोक दारिद्र्य रेषेच्या वर आहेत, असं याने आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा सांगणारा हा कार्यकर्ता आहे. म्हणून तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याच्या पलीकडे आपल्याला जर निरपेक्ष दारिद्र्यावर प्रश्न येणार नाही. मग आता सापेक्ष दारिद्र्य काय आहे? ठीक आहे. सापेक्ष दारिद्र्य काय आहे? ठीक आहे. आता हे झालं. मग आता मी तुम्हाला सापेक्ष दारिद्र्याचं काय सांगितलं? पेक्ष म्हणजे काय? तुलना. आणि सा म्हणजे काय? तर सह, तुलनेसह. आता बघा, सापेक्ष दारिद्र्य, समजा तुम्ही एका गावामध्ये राहताय, त्या गावाची लोकसंख्या आहे 100. ठीक आहे. त्या गावाची लोकसंख्या आहे 100 आणि या गावामध्ये सर्वजण 10,000 रुपये महिन्याला कमवतात. एका गावामध्ये तुम्ही राहताय, त्या गावामध्ये तुम्ही धरून 100 लोक राहत आहेत, त्या गावामध्ये 10,000 रुपये प्रति महिना सर्वजण कमवत आहेत. ठीक आहे. मग या गावामध्ये तुम्ही जेव्हा राहताय, तुमचं पण उत्पन्न 10,000 रुपये प्रति महिना आहे. ठीक आहे. मग या गावामध्ये तुम्ही राहत असताना तुम्ही गरीब आहात याची काही जाणीव होणार नाही, कारण की जेवढं लोक कमवत आहेत तेवढंच तुम्ही कमवताय, बरोबर आहे. पण तुम्ही गेला दुसऱ्या गावामध्ये, हे गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये गेला, इथं पण 100 लोक आहेत, पण इथं महिन्याला 1,00,000 रुपये कमवले जातात. प्रत्येक व्यक्ती जो आहे हा 1,00,000 रुपये कमवतोय. तुम्ही किती कमवतात? 10. मग तुम्ही या गावातनं ह्या गावामध्ये तुमचं काही कामानिमित्त तुम्ही इकडे गेलात, स्थलांतरित झालात 2-3 महिन्यांसाठी. मग इथं तुमच्या लक्षात येतं की आपण गरीब आहोत. कुणाच्या तुलनेमध्ये गरीब आहोत? गरीब आहोत. तुम्ही किती? तू 10,000 वाला आणि इथले 1,00,000 वाले. मग ह्या लोकांच्या तुलनेमध्ये तुम्ही गरीब आहात. तुम्ही खाऊ शकता, तुम्ही चांगलं आरोग्याची सुविधा तुमच्याकडे आहेत, तुम्ही चांगल्या शाळेमध्ये तुम्ही जाऊ शकता, जीवनमान तुमचं चांगलं आहे, सगळं ओके आहे, लिव्हिंग स्टँडर्ड तुमचं आहे. पण ह्या लोकांच्या तुलनेमध्ये तुम्ही गरीब आहात. कारण की 10,000 उत्पन्न असल्यामुळं तुम्ही काही मर्सिडीज किंवा तुम्ही एखादी मोठी कार तुम्ही अफोर्ड करू शकत नाही. तुमच्याकडे कार आहे, 10,000च्या हिशोबाने तुम्ही मारुती अल्टो चालवताय, पण तुम्ही मर्सिडीज किंवा त्या जवळपास एखादी कार घेऊ शकता. 4 चाकी तुमच्याकडे पण आहे, 4 चाकी त्याच्याकडे पण आहे, पण याच्या तुलनेमध्ये तुम्ही गरीब आहात. म्हणजेच काय? सापेक्ष दारिद्र्य आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. मग सापेक्ष दारिद्र्य कसं मोजलं जातं? समाजामधली जी काही 5 किंवा 10% अशी लोक ज्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, वरच्या थरातली 5 ते 10, यांची तुलना केली जाते तळागाळातल्या 5 ते 10% लोकांची. 5 ते 10% लोकांची तुलना, ज्यांचं उत्पन्न खूप कमी आहे त्यांची तुलना वरच्या लोकांशी. मग याच्यातनं जो गट कमी उत्पन्न गटाचा आहे तो गरीब ठरवला जातो. ठीक आहे. हे झाले तुमचं काय?
सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्याचा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे काय, अन्नावर आधारित उष्मांक. जसं निरपेक्ष दारिद्र्य ही उष्मांक आधारित होती, तसं सापेक्ष दारिद्र्य ही तुलनेवर आधारित आहे, तुलनेवर आधारित आहे. मग आता तुम्ही मला सांगा की ही लोक आज एक वरच्या थरातली लोक 1,00,000 रुपये कमवत आहेत, ठीक आहे. तुम्ही आज 10,000 रुपये कमवताय, ओके. म्हणून तुम्ही त्यांच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही गरीब आहात. आज तुम्ही 1,00,000 रुपये कमवायला लागलेत, आज तुम्ही 1,00,000 कमवायला लागलेत, पण ही लोक जी आहेत ही 1 कोटी कमवायला लागली. म्हणजेच काय, काही काळानंतर तुमची आर्थिक प्रगती झाली, पण या लोकांची पण आर्थिक प्रगती झाली ना वर. म्हणजे हे दारिद्र्य संपूर्णतः त्याचं निर्मूलन करता येतं का, नाही. काही ना काही प्रमाणात विषमता ही तुमच्या समाजामध्ये राहणारच आहे. म्हणून या दारिद्र्याचं पूर्णतः निर्मूलन करता येत नाही. मग आपण ह्या तुलनेमधून काय काढतोय की समाजामध्ये किती विषमता आहे हे आपण काढतोय. मग कुठली विषमता, आर्थिक विषमता आपण काढतोय. म्हणून मग हे आपल्याला बघावं लागतं. ही संकल्पना गरीब आणि श्रीमंत लोकांच्या तुलनेवर आधारित आहे. मग जर आपल्याला एक्झाममध्ये हे आलं तर आपल्या लक्षात येत नाही की नेमकं, कारण की आपण अभ्यास करत असताना कुठंतरी दुसरीकडे बघत होतो. म्हणून ह्याचं जर आलं, हे विधान जर तुमच्या एक्झाममध्ये आलं तर हे विधान काय म्हणायचं, योग्य आहे म्हणायचं. विकसित देशांमध्ये सापेक्ष पद्धतीने दारिद्र्य मोजलं जातं. मग तुलना कुठं होणार, सगळ्यांकडे पैसे आहेत. मग काही लोकांकडे पैसे आहेत, फक्त काही लोकांकडे कमी जास्त आहेत. म्हणून ही आहे विकसित देशांती. विकसनशील देशांमध्ये काय, तर निरपेक्ष दारिद्र्य हे विकसनशील किंवा अविकसित आफ्रिका खंड, त्यानंतर काय पूर्णपणे निर्मूलन करता येत नाही. हे सुद्धा इथं महत्त्वाचं आहे. जर आपण म्हटलं की सापेक्ष दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करता येत नाही, मग आपल्याला हे असं कसं काय, मग तिथं आपण म्हणून येतो की नाही हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पण हे स्टेटमेंट योग्य आहे. आता समजून सांगितलंय, सापेक्ष दारिद्र्यामुळे समाजातील आर्थिक विषमता दिसून येते असं विधान आलं तरी पण काय म्हणायचं की येस करेक्ट आहे. मी आता हे जे काही लेक्चर घेतलेलं आहे याच्या नोट्स ज्या आहेत, ह्या पहिलं कमेंट जे आहे तिथं मी एक लिंक टाकतोय उमाई अकॅडमी याची. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. हे तिथं तुम्हाला याच्या नोट्स प्लस आयोगाचे जुने प्रश्न हे तुम्हाला तिथं येणार आहेत. मग आता बघा, गट क पूर्व परीक्षा 2021 काय म्हणतोय, सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित आहे. स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. कधीचं आहे, 2021 आहे. हे विधान चुकीचं आहे. दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही आहे. गरीब जर असाल तर ते देश तुमच्या पर्यावरणावर हे करतोच आहे. म्हणून ए आणि बी हे याचं योग्य विधान आहे. लक्षात येतंय का. त्यानंतर काय, 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असतं. सापेक्ष तुलनेसह त्याचं सांगायचं. आता याच्यामध्ये सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्याचे काही वैशिष्ट्य याच्यामध्ये टाकलेले आहेत बघा. काय, मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज असते. कशा संबंधी आहे हे, निरपेक्ष दारिद्र्यासंबंधी आहे. मूलभूत गरज भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज असते. हो बरोबर आहे, निरपेक्ष दारिद्र्य आहे. 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प गट उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. येस, तुलना हा शब्द आला की समजायचं हे सापेक्षबद्दल बोलतोय. येस करेक्ट आहे. आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. हे स्टेटमेंट इंडिव्हिज्युअल लेवलला 100% बरोबर आहे. पण मग हे उत्तरात काय येत नाही, कारण की आपल्याला काय सापेक्ष दारिद्र्य विचारलेलं आहे. जर आपल्याला फक्त दारिद्र्य याची डेफिनेशन जर विचारली असती तर मग हे विधान योग्य ठरलं असतं. हे लक्षात घ्या. म्हणून याचं उत्तर आहे केवळ सी. लक्षात येतंय का. असं आपण पुढे जाणार आहे बघा.
ही आपल्या बॅचचं हे समजून सांगण्याची माझी ताकद आहे, हे लक्षात घ्या. पुढचं लगेच टाकणार आहे. उमाई अकॅडमीचं ॲपची लिंक आणि टेलिग्रामची लिंक खाली टाकतोय. पहिले 7, 8, 10 लेक्चर 100% फ्री टाकणार आहे. म्हणून याचा तुम्ही फायदा घ्या. टेलिग्राम चॅनल आणि हे जॉईन करून घ्या आपलं उमाई अकॅडमीचं. तुम्हाला जर वाटलं की बाबा हा विवेक पाटलाचा फायदा होतोय तर पुढं मित्रांना रिकमेंड करा. नसलं वाटलं तर करू नका, लाईक पण करू नका. ठीक आहे, धन्यवाद. वाटलं तर 100% करा. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.